ठीक आहे. आपल्याला एक अटेंडन्स एक सॅम्पल बनवायचं आहे. इथे मी नाव घेतो कोणत्या महिन्याचा बनवायचं. हॉलिडेचे इथं सर्व बेसिक येतेच तुम्हाला. आताच बसलं असणं. अटेंडन्स शीट फॉर द मंथ या महिन्याचा पाहिजे. कलर थोडा लाईट घेऊ. ठीक आहे. आणि इथे एक ड्रॉपडाऊन बनवणार आपण. ड्रॉपडाऊन आता ते शिकवला मी विलुकामध्ये अल्टेवी आताही बनवलं होतं आपण एमएसमध्ये. तसं आता कोणाचा बनवलं हे याचा आपल्याला मंथ आहे ना आपलं हे जे महिने अटेंडन्स त्याला सिलेक्ट करून घ्या तेवढा पण. त्याचं नाव देतो आपण तुषार. त्याने तुषार आहे ना तसं तिचं नाव बरं आता नाही तुषार. इथे मी काही नाव द्यायचं. कॅलेंडर दिलं काही नाव देऊ शकतो. इथे आता ड्रॉपडाऊन बनवलं कसं बनवू शेअर्स डेटा व्हॅलिडेशन लिस्ट घ्यायचं तर इक्वल्स टू करायचं बरोबर की ते नाव तुम्ही दिलं कॅलेंडर आले बे ड्रॉपडाऊन. आता कोणत्या महिन्यात आहे आपण काय नाव अर्पिता. आता महिना कोणता चालू आहे वेगळी महिना विचारला ना. ठीक आहे. तर एप्रिल चालू आहे बा. त्याला थोडा डार्क कलर देतो. ठीक आहे. हे झाला बा. आणि ते आता फॉर्मॅट बनवायचं आपल्याला. जे महिन्याची पहिली डेट आहे फर्स्ट डेट ते आली पाहिजे. इथे मी लिहिलं फर्स्ट डेट बरोबर आहे. काय आली सर हां बोला ना. ठीक आहे ठीक ठीक आहे ठीक आहे. इथे फर्स्ट डेट घेतलं मी. यालाच कॉपी करून पेस्ट ऑल्टेजने कलर टाकला बरोबर. यालाच कॉपी करून इथे ठेवला. इथे आपण काय ठेवू लास्ट डेट. फर्स्ट डेट महिन्याची पहिली तारीख आणि एक लास्ट डेट. बरं आपण एक लॉजिकलमध्ये फॉर्म्युला शिकलो होतो डेट व्हॅल्यू. डेट व्हॅल्यू घ्यायचं ते स्पेशल अलाउन्स इथे काढला आहे. काढला का शिकवला होता ना बरोबर. डेटची कंडिशन डेट व्हॅल्यू लागते. एक्सेलमध्ये डेट फक्त डेट व्हॅल्यूनेच रेट होते. असं नॉर्मल एक्झाम्पल घेतलं असतं सॅलरी फॅलरीचं आहे पण त्याच्याची डेट व्हॅल्यूवर कंडिशन बरोबर. सर आता म्हणजे करायचं काय आपल्याला. आता आपल्याला महिन्याची तारीख पाहिजे इक्वल्स टू डेट व्हॅल्यू घ्यायचं. डबल इन्व्हर्टेडमध्ये जी तारीख पाहिजे फक्त मला तारीख पाहिजे एक पहिली तारीख फर्स्ट डेट आणि एंड करून महिन्याला लिंक करून द्या कंप्लीट महिन्याची. आता ही कंप्लीट लिंक जाणार. इथं कोड आला तिथे इथं कंट्रोल शिफ्ट हॅश बरोबर. एक आपली 26 झाली. अरे या महिन्याची लास्ट डेट म्हणजे हे लिंक आहे का सर इथे. हां हे लिंक आहे ना. इथे महिन्याचे चेंज करा झटपट चेंज होतं. सर आता इथे कसं इथे लास्ट डेट आपण कसं करू यालाच कॉपी करून इथे पेस्ट करा. त्या या महिन्याची जी आहे हे लिंक द्यायचं तुम्हाला. म्हणजे लास्ट डेट लास्ट डेटसाठी इओ मंथ घेऊ. इओ म्हणजे एंड ऑफ मंथ बरोबर. ही आहे स्टार्ट डेट. त्याच महिन्याची लास्ट डेट पाहिजे. जसं सप्टेंबर आता सॅम्पल घेतला इथे 30 तारीख येणार. 30चा झालं सप्टेंबर. लहानपणात फिरत होता ते काय बरोबर. झिरो ठेवलं तर त्याच महिन्याची लास्ट डेट होती बरोबर नाही. आता एप्रिल 0 म्हणजे त्याच महिन्याची. समजा जर मला 2 महिन्या समोरची पाहिजे तर सप्टेंबर आहे तर ऑक्टोबर नोव्हेंबरची लास्ट डेट 2 लिहून द्या. इथे नोव्हेंबरची लास्ट डेट येणार. आणि इथे सप्टेंबर आहे ना जे घेतलेलं 2 महिन्या समोरचं आहे नोव्हेंबरची लास्ट डेट. तर मला 3 महिने मागची डेट पाहिजे महिन्याची -3 सोडा जे पाहिजे तुम्हाला. मायनस घेतला तर मागे जाते तो. म्हणजे सप्टेंबर मग ऑगस्ट जुलै आणि जुलैच्या बोले कोणतं जून 30 जून -3 जोडलं. तर आता तर आपल्याला त्याच महिन्याची पाहिजे मग 0 सोडून नाही आपण लॉजिक.
आता इथे कोणता महिना घेऊ? एप्रिल चालू आहे ना. इथे आपला डेटा राहणार त्या कंपनीचा. आता डेटा बनवत नाही आपल्याला, इथे ट्रिक्स वगैरे काही डेटा घेऊन घ्या तुम्ही, MIS-मधून घेऊन घ्या, कोणतंही चालतं डेटा 3-4 पेट घेऊन घ्या. बरोबर आहे. म्हणजे ठेवली बा आपण थोडा खाली ठेवतो, बीट वाढवून घ्या, असा डेटा राहणार त्यांचा. इथे थोडी बीट वाढवून घ्या. बरोबर समजून झालं. बरोबर सर. आता कसं सर, आता आपण इथे लिंक करू. लिंक म्हणजे आता मला पूर्ण अटेंडन्स शीट बनवायची आहे ना, तारीख लागणार ना आपल्याला, 1 तारीख 2 तारीख महिन्याची. इक्वल्स टू कर का, इक्वल्स ही तारीखची आहे, महिना लिंक आहे, त्याला लिंक म्हणजे तिथे जे लिहिलं लिंक ना. हां 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 ठीक आहे, बढ़िया बढ़िया. ठीक आहे, बढ़िया. ठीक आहे, हे समजा जमला का. ही तारीख लिंक झाली सर. इथं हे पूर्णच येऊन राहिली 1 तारीख. हो ना, जैसा आहे वैसी आहे ना. इक्वल्स टू करून याला शॉर्ट फॉर्मॅट पाहिजे मला. शॉर्ट कसं तरी एप्रिल वर्ष काय काम झालं. इथे कंट्रोल 1 कर ना, आणि कस्टममध्ये गेले तर इयर काढून घ्या आणि शॉर्टमध्ये 1 एप्रिल. बरोबर. पण आता अशी आपली 2 तारीख 3 तारीख अशी वाढली पाहिजे. इथे आपण काय करतो, इफ आहे, इफ ब्राह्मण आहे, काही कंप्लीट नाही म्हटलं. इफ हे डेट क्या 1 तारीख छोटा है क्या लेस देन, इससे 7वीं तारीख से लास्ट डेट. त्याला गेलं लॉक. F4 एकच वेळं 1 चालते नाही किंवा 3 चालते, असं होणार नाही. ठीक है. क्या 1 तारीख 30 से छोटी अगर है तो जो भी यहाँ तारीख है उसमें +1 ऐड हो जाए. 1 तारीख 30 से छोटी है तो +1 मतलब 2 तारीख आ जाएगी. नहीं तो फिर ब्लैंक आ जाना. जब 30 तारीख के आगे चले जाएगा तो मतलब 30 तारीख डेट आगे जाएगी ना. असं चालू ठेवा. कंट्रोल R केला का 30 किंवा 31 महिना किती होऊ शकते. आता सर फरवरी घेतला तर फरवरी 28चाच राहते बघा. एका काय लिंकच आहे. इथे 28 झाली डेट, इथे 28पर्यंत जाणार तो कार्यक्रम. सर मे घेतला तर मे तर 31चा राहते. जुलै 31चा. हो ना, कोणताही घ्या ना बा, 31चा जाणार. 1 डेट जास्त सोडली ना. हे डब्याला हटून द्या कंट्रोल- करून. बरोबर सर. हे तर होऊन राहिलं. आता दिवस लागणार ना आपल्याला. कायचे दिवस, अरे दिवस संडे मंडे ट्यूजडे वेडनेसडे इथं लागणार. तिथं लागणारच. आपण ते शिकलो तर स्टॅटिस्टिकलमध्ये टेक्स्टने आपण कोणत्याही फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करू शकतो. मला हे जे डेट आहे याचा फक्त दिवस पाहिजे. DDD आला दिवस. बुधवार. आजची काय तारीख आहे? 15 काय आज? बुधवार है ना. कंट्रोल R करा. बरोबर आहे. बुधवार दिवस आले ना. बरोबर. गुरुवार नाही, बुधवार आहे. एप्रिलला जानेवारी म्हणून राहिले, गुरुवार म्हणून राहिले. आता म्हणणार मी अमरावती जायच नाही. अवस्था ठीक आहे. हे कळलं. आता इथे घेणार आपण कलर टाकून नाही का, डार्क कलर. ठीक आहे. हे जमलं सर. एवढं झालं सर. आता आपले इथे रोजचे अटेंडन्स होणार. त्याच्या पहिले आपण काय करू, सॅटर्डे संडे किंवा सॅटर्डे किंवा मंडे कोणते दिवस ऑफ राहते. 1 दिवस तर हप्त्यात ऑफ राहते ना. MNCमध्ये 2 दिवस फिक्स आहे ऑफ, सॅटर्डे संडे. तुम्हाला ज्या दिवशी सुट्टी द्यायची आहे त्या दिवशीचा तुम्हाला हायलाईट करायचं. मी सॅटर्डे संडे सुट्टी देणार. मेन आपल्याला हे सर्वांनी शिकायचं आहे. मेन ते कंडिशनल फॉर्मॅटिंग शिकायचं आहे. ते आता घेणार मी कंडिशन वाईज कलरिंग. फॉर्मॅट म्हणजे कलर. बरोबर. आता काय करू सर, मी आता Alt+H+L दाबा. कंडिशनल फॉर्मॅटवर जाते. एका डब्यावर कर्सर आहे. मला जे आहे फॉर्म्युला वाईज पर्टिक्युलर कलरिंग करायला. मी आलो इथे फॉर्म्युलामध्ये.
आणि आपण जे शिकलो होतो काहीतरी इफ अँड ऑर नॉट ते झाले तर मी म्हटलं ऑर ब्रॅकेट ओपन. आता मी लिंक करणार कोणासोबत हे वरच्या डब्यासोबत बरोबर. आता एक वेळेस क्लिक केलं तर पूर्ण लॉक झाला तो. सर मी कसं आहे बुधवार गुरुवार सर्व अलग अलग दिवसावरती मी असं माझा उद्देश काय आहे बुधवार खाली नाही आला पाहिजे. कारण की आपण असं खाली ओढणार असंही ओढणार आजूबाजू गेलं पाहिजे. गुरुवारचा कलर अलग गुरुवार अलग आहे शुक्र अलग पण बुधवार तर खालीसाठी एकच आहे ना. सर्व लोकांसाठी हे बुधवार तर एकच राहणार ना. तर आपल्याला रो लॉक करायचा तर एक अजून वेळा मधात डॉलर आला पाहिजे. समजलं की हा अंकल ठीक आहे हे समजलं. आता ऑर केलं मी काय म्हटलं त्या डब्यात मला काय पाहिजे इक्वल्स टू सॅटर्डे. आता जसं लिहिलं आहे पहिला लेटर कॅपिटल बाकी स्मॉल तर तसं लिहिलं मी म्हटलं सॅटर्डे किंवा त्याच सेल घेतला मी परत अजून एक वेळा F4 तिथे राहिलं पाहिजे संडे. अगर सॅटर्डे या संडे राहा ब्रॅकेट बंद तर मला इथे काय कलरिंग पाहिजे ते कलर आवडते तुम्ही देऊन द्या. मला कलर पाहिजे फिल करायचा लाल सुट्टीचा कलर राहते मध्ये चांगलं वाटते ते कलर ओके आहे ओके करा चला. आता ते फॉर्मॅटला लागलं. आता त्याच फॉर्मॅटला कॉपी करा जेवढाही तुमचा डेटा आहे खाली आहे 27पर्यंत तिथे अडवून घ्या. थोडं जास्त घेतलं तेच फॉर्मॅट तुम्हाला तेच कॉपी करून कंट्रोल हे फॉर्मॅट. आता जिथे तिथे शनिवार रविवार राहणार ते जरा लाल लाल जाणार जरा लाल लाल आहे बरोबर. तर कसंही फॉर्मॅट आता इथे महिन्याचे एकदा ऑटोमॅटिक सर्व वर्किंग चेंज होते. ड्रॉपडाऊन कन्सेप्ट आहे समजून आला की नाही. आता कोणता महिना आता एप्रिलच घ्या. आता एक फॉर्मॅट बनवून घेतलं अशी तुम्ही मल्टिपल शीट्सही बनवू शकता. तर ते कसं अरे आता हे शीट 1 नाव आहे त्याला मी ALT-OR करून शीटला नाव देऊन देतो. आता आपल्या एप्रिल 2026 जर याची जर त्याला कॉपी बनवायची अजून ALT-OM दाबजा ALT-OM मूववर कॉपी बनते. तर आता आपल्याला याची शीटची कॉपी बनवायची अजून तिथेच अजून बनून जाते सेम डुप्लिकेट शीट. याचं नाव चेंज करून द्या ALT-OR करून मी 26 असे तर मग किती महिन्याचे बनवून देऊ शकतो आपण. इथे मे घेतला हे मे राहते आणि ते बाजूच्या शीटमध्ये एप्रिल चालू आहे आपलं. कलर बनवता येतील तुम्हाला ALT-OT टॅब कलर तशी कलर होता का तुम्ही बरोबर सर. आता कसं जर आता इथे रोजची अटेंडन्स होणार मी त्याचा सॅम्पल डेटा घेऊन घेतो. प्रेझेंट आहे ॲबसेंट आहे हाफ डे आहे लीव आहे जी राहते त्यांच्या रोजचे कंपनीची. रोज कोणी येते तर चांगला मुलगा मुलगी येते बड्डे बनवायला माझ्यासारखे मग ॲबसेंट आहे ते बरोबर की नाही. असे अलग अलग राहते ना लोक बरोबर. मग दिस सेल जर मी म्हटलं 1 लिहिला तर इथे P आन्सर आला पाहिजे प्रेझेंट. इफनी काही बोलू शकतो ई ब्रँड बिटवीन नाही आपण. जर इथे 2 कोड लिहिला तर मला पाहिजे ॲबसेंट. आणि इथे समजा इफ बाजूच्या डब्यात 3 लिहिलं तर 3 लिहिलं तर समजा लीव. अजून तुम्ही हाफ डे किती अजून ज्यांचे जे आहे त्यांचे डेटा टाकायचं. 3 टाकले मी सॅम्पल इथे ब्रँड बिटवीन 3 आहे तर 1 ते 3 कंट्रोल D आपला डेटा येऊन जाते सॅम्पल कॉपी करून व्हॅल्यू ठीक आहे समजून झालं. हाँ उसको हरकुट का पूछो हरकुट का ठीक है. समझ में अपना काम यहाँ पे हो गया. तो क्या ऐसा सॅम्पल डेटा आहे आपला काम झाला तर नमस्कार करा मग बरोबर रेग्युलेट. आता आपल्याला हेच सॅम्पल तिथं भरलाच राहणार त्यांचा डेटा. आपल्याला तर कसं डेटा भरायचा आता सिलेक्ट करायचा कंट्रोल V कॉपी तर असतो कंट्रोल V अजून इथे घेतला मी कंट्रोल V बरोबर. अजून घेतला मी कंट्रोल V कॉपी आहेच तो वरचा लाईन किती कंट्रोल V जमलं करेगा बरोबर सर. आणि आता कसं आता याच्यातही आपण पूर्ण कंडिशनल फॉर्मॅट लावू बरोबर. मी एका डब्यावरही लावू शकतो असं काहीच नाही. अल्टेशन आता इथे हायलाईट सेल म्हणून म्हटलं टेक्स्ट लेटर लिहिलं नाही
टेक्स्ट डेट कंटेंट जर पी राहिला तर चांगली गोष्ट आहे, रोज आपण ग्रीन कलर देतो, बरोबर की नाही, बोल्डही करू शकता तुम्ही. तर ओके, अजून अल्टेचर एक डब्बा रोज यायचा. आणि इथे समजा टेक्स्ट डेट कंटेंट जर तो ए आहे तर मग डेंजर गोष्ट आहे, ऑप्शन आहे, लाईट रेड फिल द्यायचं. अजून अल्टेचर जर तो लीववर आहे तर एलला आपण येलो ट्रॅफिक सिग्नल झालं. बोल्ड करून घ्यायचं, म्हणजे याचाच फॉर्मॅट कॉपी करून सर्व सिलेक्ट करायचं, एवढा आपला डेटा आहे, अल्ट कंट्रोल ई फॉर्मॅट. ईवाले सर्व हिरवे झाले, एवाले जर आपण चेंज केलं तर डेटा ते तर ऑटोमॅटिक कलर घेते, कलर लागले त्याच्यात. एल घेतला मी, इथे एल घेतला बा, इथे ॲबसेंट गेला, झप करते. ते मार्कशीटमध्ये राहते मी काय 35च्या खाली आले तर गेला रे बा 35 ते 50, बरोबर की समजलं. इथे घेतला तर ॲबसेंट पण ऑटोमॅटिक होते, समजते. ठीक आहे सर, हे मेन होतं आपलं शिकायचं. आता मेन आपल्याला याच्यासोबत आपण एक हेही बनवून घेतो, अटेंडन्स कॅल्क्युलेशन्स होते येते आपल्याला. खूप वेळा केला आपण, पेरोलमध्ये केला, हे केला. तर आपण इथे काय करतो, काही फील्ड घेतो, अल्टेचर. मी म्हटलं लीव किती दिवस घेतले लोकांनी, तर असे काही फील्ड घेऊन कॉपी पेस्ट करून घेतो, बरोबर. म्हटलं लीव टेकन, इथे म्हटलं अलाउड लीव किती आहे. ठीक आहे, हे समजलं. आता अलाउड लीव किती आहे, तर आपली इथे अलाउड लीव आता कंपनीमध्ये 2 दिवस सुट्टी आहे महिन्यात, फिक्स आहे, म्हणजे ॲज पर आपली पोस्ट, बरं. ग्राउंड लेवलला नाही राहत तेवढी सुट्टी, बाकी सिनियर लेवल, मॅनेजर्स लेवल, HR लेवल त्यांना 2 दिवस. आणि आता लीव टेकन, अलाउड लीव, मग लीवचे चार्ज जास्त, लीवच्या व्यतिरिक्त त्यांनी जास्त सुट्टी घेतली मग पैसे काढणार. आणि आला किती दिवस भाऊ आपले, बड्डे किती मारले विदाउट इंटिमेशन लीव, बरं. त्याची सॅलरी किती आहे, एक बेस ग्रॉस सॅलरी लिहितो, पर डे किती कमवते तो, बरोबर नाही. आणि त्याचं सॅलरी पेवर ॲक्च्युली किती निघणार, फायनल ग्रॉस किती बसणार, बरं. मग त्याचा PF कटते, प्रोव्हिडंट फंड सर्वांचा 12%, त्याचा टॅक्स कटणार, प्रोफेशनल टॅक्स. मग त्याच्या व्यतिरिक्त कटून पिटून जे येते त्याला म्हणतो आपण इनॅट, जे आपल्याला भेटते कंपनी. आता 1 एप्रिलपासून तुम्हाला सर्वांना अजून टॅक्सेस जास्त वाढले, कारण की बेसिक सॅलरी जेवढी राहते आता 50% केली गव्हर्नमेंटने न्यू लेबर लॉच्यानुसार. गव्हर्नमेंट चेंजेस करत राहते, मरते बिचारी लोकच, बरोबर. तुम्हाला समजायला अशी काही फील्ड आहे आपल्याला, बरोबर. आता कसं सर, आता लीव टेकन, आता काउंटिंग समिट शिकलं, स्टॅटिस्टिकल खूप कामात येते आपल्याला. हे रेंज विचारते, तर पूर्ण रेंज सिलेक्ट करून घ्यायची, बरोबर. याच्यातून लॉक ऑफ नाही करायला आली वरती पहा, याच्यातून जेवढी एल राहणार त्याला मोजायची आहे आपली लीव. 3 दिवस मला कंट्रोल डी केला आपण, तर आपले लीव येऊन जाते. आता तर सॅम्पल घेतला आहे, याच्यात पहा 22 लीव आहे, कारण की आपण ते डेटा कॉपी पेस्ट केला. जसं इथे पी केला तर लीव कमी होते, ऑप्शन गेला तर पण कमी होते. काय डेटा सॅम्पल आहे, आपल्याला फॉर्म्युला मेन बघावं लागते. अलाउड किती राहते जर कंपनी, 2 दिवस, 1 ते 2 दिवस, मॅक्सिमम 2 दिवस. मोठ्याच्या मोठं डायरेक्टरी झाला तरी 2 दिवस झाला, सॅटर्डे संडेच्या व्यतिरिक्त. त्याला कंट्रोल डी, कॉपी करून पेस्ट, व्हॅल्यू करून द्यायचा. सॅम्पल डेटा घेतला अलाउड. आता लीव चार्ज काय राहणार सर, आता समजा याने 3 दिवस सुट्टी मारली भाऊने आपली, अलाउड होती ना, 1 दिवसचे पैसे कटणार सर. जे लोक पूर्ण सर्व आले चांगले लोक आहेत त्यांचं काहीच नाही कटणार. अलाउड त्यांना 1 होता, लीव याने 1च घेतली तर काही पैसे 0. आता आपला इफ आहे राममान, मी म्हटलं जर हे डब्बा 3 इज ग्रेटर दॅन 2
क्या 3 2 से बड़ा है? हो जर आहे तर याच्यातून काय करणार आपण मायनस ए, नाही तर काय करू 0. बरोबर ना. आता एक दिवसचा कटणार तर याचा काही नाही 0, याचा काही नाही 0, असं चालू जाणार कंट्रोलनी. कारण की सॅम्पल डेटा आहे ना आपला, याची लीव कमी झाली समजा तर एवढीशी कमी होते बघ. बरं प्रेझेंट सर अजून बनवणार, अजून दादा लढा थोडी बनवणार सर. आपण काय करू मग, त्याला F2 करून पुन्हा कॉपी करू आणि इथे पेस्ट करून देऊ आणि इथे P लिहून देऊ, P फॉर प्रेझेंट. प्रेझेंट आला भाऊ आपलं, तुम्ही आला ऑप्शनमध्येही अजून पेज याला ए करून द्या. फॉर्म्युला कॉपी तर केला, यालाही कंट्रोल डी, ऑप्शन डी निघून जाते झटपट. बरोबर मी वाढवलं इथे ऑप्शन, ऑटोमॅटिक ऑप्शन वाढते. सर्व लिंक आहे. सॅलरी काही टाका रँडमली, 15,000 ते 1,00,000. $15,000 ते 1,00,000 रुपये. कंट्रोल डी, कंट्रोल शुद्ध होता, कॉपी करून राहिली. पर डेचा तो किती कमवते. आता तुम्ही 31चा महिना असो की 28चा महिना असो, कंपनी 30 दिवसाचंच कॅल्क्युलेशन देते. 30 डेज, 360 दिवस वर्षाने फिक्स आहे कॉर्पोरेट कॅल्क्युलेशन. याला थोडा राऊंड अप करून द्या. राऊंड अप कंट्रोल 1 करू, करन्सीला 0 करून द्या, राऊंड अप करून जातो. आपण एकदम पॉईंटमध्ये नाही राहणार. कंट्रोल डी, रोजचा जे लोक कमवते त्यांच्यानुसार आहे बा सर्वांचा पगार. आणि मग त्याचा सॅलरी पेएबल किती राहणार सर. आता त्याचे पैसे कटणार लीव चार्जचे आणि अबसेंटचे, दोनचे तर पैसे जाणारच ना. लीव चार्जची जाणार आणि अबसेंटची जाणार. म्हणजे सर का महिना 30 दिवसाचा, त्याच्यात 2 दिवस अलाउड होता. बरोबर, सॅटर्डे संडेचे पैसे भेटतेच, मस्त काम आहे त्याचा. आता तुम्ही पहा 2 आणि 2 4 आणि 2 6 आणि 2 8, 8 तर हे चालू सुट्ट्या सॅटर्डे संडे. 8च्या व्यतिरिक्त 2 दिवस आला, 8 आणि 2 10 आणि मग 17 दिवस आला तो 27. बरोबर आहे. 3 दिवसचे कटणार 1 आणि 2, सरळ आहे सर. 3 दिवसचा कॅल्क्युलेशन 27 दिवसचे पैसे भेटते ना. म्हणजे आता ते कसं सरळ आहे ना, हे इंटू 27. किंवा तुम्ही असंही सांगू शकता सॅलरी पेएबलमध्ये पहिले दिवस काढून वाटलं असतं. ते कसं 30 दिवसचा महिना सम केला मी, हे अबसेंट आणि लीव चार्ज. 30 में से 3 दिन के कट जाएंगे, बचा कितना 27. अरे याचा पहा, ही घडी काय आपली सिच्युएशन याची भाऊची पहिले बरं लाल करून देतो. ही घडीचं काय, हे 0 लीव आहे. आला किती प्रेझेंट 20 आणि याला 1 दिवस अजून कंपनीकडून भेटला तर घेतलंही होतं लीव त्याने, ठीक आहे. ते 20 आणि 8 दिवस होते की 7 होते, 8 सॅटर्डे संडे. 20 आणि 8 28. बाकी 1 दिवस अबसेंटचे कटणार, अजून कोणता यायचं आणि 1 दिवस लीव टेकनचे नाही कटणार ना, मग 0 आहे ना. मग 29 दिवसचे भेटणार नाही ना, फक्त 1 दिवस अबसेंटचे पैसे कटणार. कंट्रोल डी करा ना, काय बरोबर येते. सर्वांचं जे कॅल्क्युलेशन जाणार ते होऊन जाणार.